पद्मासन. पद्मासन, अर्ध पद्मासन अथवा वज्रासन. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. आपली मान मध्यभागी असेल आणि हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया आणि आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न करूया. पावलापासून मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देहावरती एक हलकीशी नजर टाकायची बंद डोळ्यांनी. देहधारणा. साधनेला बसण्यापूर्वी शारीरिक स्थिरता. संपूर्ण देहाकडे लक्ष. काया स्थिरता. जाणीव श्वासाच्या ठिकाणी. आपण सहज श्वास घेतोय आणि सोडतोय. श्वास घेताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे आपली जाणीव. श्वासाची गती किंचितशी वाढलेली आहे की संथ आहे याचं निरीक्षण करूया. आंतरिक सजगता. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये. एक मध्यम पट्टीतला ओंकार. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी आहे तो श्वास सोडून देऊन एक सहज श्वास भरून घेऊया. काही क्षण शांत. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. श्वास घेण्याची कृती सहज असेल, सोडताना मात्र पोटाला आतमध्ये झटका. सर्दी झाली असेल, नाक चोंदलं असेल, ऍसिडिटीचा त्रास होत असेल तर मात्र कपालभाती करणं टाळावं. कपालभातीसाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि घेतलेला श्वास फोर्सफुली बाहेर सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन. पोटाचं दुखणं असेल तर मात्र कपालभातीची जास्ती आवर्तन करणं टाळावं. सावकाश कृती थांबवायची आहे. आपला मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग काही क्षणाकरिता येणारी श्वास विरहित अवस्था याची अनुभूती. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रण. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करून घेऊया. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती एक दीर्घ श्वास भरून घ्यायचा. चैतन्य शक्ती, सकारात्मक ऊर्जा आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत या श्वासासोबत. ती आपल्या पेशींपर्यंत पोचते आणि संथ गतीने श्वास सोडताना आपला सगळा आळस, मरगळ, दुखणं ह्या श्वासासोबत आपण बाहेर सोडत आहोत. शरीर आणि मनाने स्थिर होऊन, शुद्ध होऊन आपल्या साधनेला सुरुवात करीत आहोत. 3 ओंकार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक सहज श्वास भरून घेऊया.
दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. जोडलेले हात हृदयापाशी. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात, या आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने करूया. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. सावकाश कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं दर्शन. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना करूया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर घ्यायचे आहेत आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये डिस्टन्स, मान मागे सैल जोडायची, रिलॅक्स व्हायचं. डोळे मिटून पुन्हा एकदा जाणीव आपल्या श्वासाकडे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात समोर घ्यायचे. दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये एकत्रित हालचाल करूया. जास्तीत जास्त हातापायांची बोटं ताणायची आणि रिलॅक्स करायची. ताणायची 3 वेळा आपण स्ट्रेच करतोय, एकमेकांपासून लांब करतोय, ताण देतोय आणि रिलॅक्स करतोय, पुन्हा एकमेकांच्या जवळ आणतोय. पुन्हा एकदा अजून जास्तीत जास्त स्ट्रेच. करेक्ट. आणि पुन्हा जवळ. आता पुन्हा 3 वेळा बोटं ताणायची आहेत, दोन्हीही पाऊल आणि हात. अंगठा आत घेऊन मग त्यावर 4 बोटं फोल्ड करायची. एकत्रित हालचाल. पुन्हा ओपन करायचंय, जास्तीत जास्त ताण द्यायचाय. 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा. पुन्हा ओपन करूया, जास्तीत जास्त ताण देऊया. अंगठा आत घेऊन त्यावर 4 बोटं. सावकाश थांबायचंय. थोडा वेळ हात खाली, पावलं रिलीज करा. दोन्हीही पाय जोडलेले आहेत, फक्त काही सेकंद आपण हात खाली घेतले. पुन्हा दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताची 5ही बोटं जोडलेली, बोटं आपली सिलिंगला पॉइंटेड आहे. ठीक आहे. आता मनगटामधनं आपले हाताचे तळवे आणि अँकल जॉईंट मधून पाऊल स्वतःकडे खेचायचे, जमिनीकडे स्ट्रेच करायची. स्वतःकडे घ्यायचे, जमिनीकडे स्ट्रेच करा. करेक्ट. नाही नाही नाही, मनगट मनगट म्हणजे हे रिस्ट आपली, फक्त मनगटामधनं हाताचे तळवे असे वर आहेत. स्वतःकडे घ्यायचे आणि मग जमिनीकडे स्ट्रेच करायचे. तुम्ही कोपरातनं हालचाल करताय सर. तुम्हाला मनगटामध्ये म्हणजे फक्त इकडची हालचाल करायची. हाताचा जो तळवा आहे ना, तो वर खाली करायचा. बोटं जमिनीला पॉइंटेड, एकदा जमिनीला आणि एकदा सिलिंगला पॉइंटेड. हा, बरोबर. 3 ते 4 वेळा झालं की थांबायचं. पुन्हा हातांच्या मुठी वळून घ्यायच्या, अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं. थोडंसं पावलामध्ये डिस्टन्स घ्या. पाठीतनं सरळ बसण्याचा प्रयत्न करा आणि इथं रोटेशन क्लॉकवाईज. 1, 2 गोलाकार फिरवायचे. 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2. न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन, आपली हालचाल एकत्रित करण्याचा प्रयत्न. छान. सावकाश थांबायचे. दोन्ही हात मागे घ्यायचे, मान मागे सैल जोडायचे. थोडा वेळ विश्रांती. करूया हाफ बटरफ्लाय. आपलं उजवं पाऊल फोल्ड करायचंय, ते आपल्या डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचंय. डावा गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा आणि स्वतःकडे घ्यायचा. जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. बरं, आता हे करताना वरती ठेवा मांडी, पाऊल वरती. बरं, हे करताना आपल्याला कुठेही असं पुढे मागे व्हायचं नाहीये. जास्तीत जास्त गुडघा जमिनीकडे आणि स्वतःकडे.
जमिनीकडे प्रेस करायचंय, स्वतःकडे घ्यायचंय. करेक्ट. जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. जमिनीकडे प्रेस आणि स्वतः क्रॅडल मुवमेंट करायची. थोडंसं पाऊल वर उचलायचं. अँकलच्या खाली डाव्या हाताचा आधार द्या आणि उजवा हात उजव्या गुडघ्याच्या इथे. जास्तीत जास्त पाय डावीकडे आणि उजवीकडे फिरवून घ्यायचा. करेक्ट. डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. करेक्ट. थांबूया आणि उजवा पाय सरळ करूया. आता डावा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचं आहे. जास्तीत जास्त डावा गुडघा जमिनीकडे प्रेस करायचा आहे आणि स्वतःकडे घ्यायचं. जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. जमिनीकडे प्रेस, स्वतःकडे, जमिनीकडे, स्वतःकडे, जमिनीकडे आणि स्वतःकडे. बरोबर. 3 ते 4 वेळा झालं की थांबायचं. मग पुन्हा आपल्या डाव्या अँकलच्या खाली उजव्या हाताचा आधार द्या आणि सुरू करूया. जास्तीत जास्त उजवीकडे, डावीकडे 1, उजवीकडे, डावीकडे 2, 3, 4, सावकाश 5. 5 वेळा झालं की थांबा आणि तुमचा डावा पाय सरळ करा. बरोबर. कृती कुठलीही डायनॅमिक करताना घाई करणं शक्यतो तरी टाळावं. एक लयबद्धता असावी. घाई केलं की मग कुठेतरी दुखापत होऊ शकते. आणि आता करूया फुल बटरफ्लाय. दोन्हीही पावलं जुळवून घ्या. हाफ बटरफ्लाय केल्यानंतर आपल्याला फुल बटरफ्लाय करणं अधिक सोपं जातं. हाताची पकड पावलांच्या भोवती. आता इथे 1 ते 2 श्वास थांबवा. म्हणजे आपल्याला त्या आसनाचा सुद्धा लाभ मिळेल. डोळे मिटून घ्या. चेहरा शांत आणि बंद डोळ्याने असं तपासून पहा की तुमचे गुडघे, मांड्या किती जास्तीत जास्त जमिनीपर्यंत गेले. हे आपलं आपण तपासून पहा. आपण पाठकड्यातनं कसे बसलेलो आहोत. आपले खांदे वर उचलले गेले आहेत का? किती रिलॅक्स आहे. वर उचलले असतील तर ते रिलॅक्स करा. डोळे मिटून हा सगळा आकृतीबंध तपासायचा आहे. जर आपले गुडघे, मांड्या हलकेशे वरच्या बाजूला असतील तर आपल्याला हा प्रयत्न करायचा आहे की ते जास्तीत जास्त अधिक लवचिक होतील आणि ते जमिनीपर्यंत जास्तीत जास्त नेण्याचा मी पुढे प्रयत्न करणार आहे. छान. सावकाश डोळे उघडायचे आणि आता आपण याच्यामध्ये थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. जास्तीत जास्त गुडघे, मांड्या वर आणि जमिनीकडे प्रेस करा. अशी ढकला खाली. वर घ्या, खाली प्रेस करा. वर घ्या. पाठीमध्ये मुवमेंट न करता फक्त आपल्या हिप जॉईंट्स मध्ये आपण हालचाल करतोय. आणि आता पुन्हा एकदा जास्तीत जास्त वर खाली, वर खाली थोडीशी कृती आपली वाढवा. फास्ट करा. बरोबर. सावकाश हळूहळू हळूहळू थांबायचंय. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. तर सगळ्यांनी आता दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आपण करणार आहोत महामुद्रा. महामुद्रा असं ग्रंथांमध्ये असं या मुद्रेचा उल्लेख आहे. जसं आपण जानु शिरासन करतो ना त्याचप्रमाणे कृती आहे. फक्त इथे आपल्याला कपाळ कुठेही गुडघ्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. ठीक आहे. तर ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त पुढे जी आपण मान झुकवणार आहोत ती करणं टाळायचंय. सोपी आहे, आपण एकत्रित करू शकतो. तर आता डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल तुमच्या उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. आता ज्यांचा गुडघा दुखतोय, पायाचं दुखणं आहे, सायटिकाचा त्रास असेल तर तुमचा पाय थोडा फोल्ड झाला तरी चालेल. बाकीच्यांनी पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. पाठकणा आपला एका रेषेमध्ये. दोन्ही हात आपल्या उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. नजर समोर. मी थोडीशी क्रॉस झाले कारण की तुम्हाला दिसलं पाहिजे म्हणून. नजर समोर. आता सगळ्यांनी एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपले हात पायाला घासत घासत पावलापर्यंत घेऊन जा. आता आपल्याला दोन्हीही आपल्याला फक्त उजव्या पावलाची बोटं पकडायची. फक्त उजव्या तुमचा पाय फोल्ड झालाय. तावडे सर, डॉक्टरचा पाय सरळ ठेवा. बरं. आता समजा आपले हात पावलापर्यंत जात नसतील तर पाय सरळ ठेवून तुम्हाला हात खाली ठेवायचे. जमिनीवर ठेवा. ज्यांचा पाय फोल्ड होतोय त्यांनी हात जमिनीवर ठेवा आणि उजवा पाय शक्यतो तरी गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा.
ठीक आहे. आपले हात जे आहेत हे पाऊल आपल्या पायाच्या जवळ असतील. जास्त लांब न ठेवता पायाच्या एकदम जवळ ठेवा. ठीक आहे. ओके. ज्यांना शक्य आहे त्यांनी पायाची बोटं पावलाची बोटं पकडायचा प्रयत्न करा. आणि आता सगळ्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायला सुरुवात करा. हनुवटी गळ्याकडे. जेव्हा आपण हनुवटी गळ्याकडे नेतो म्हणजे आपल्या कंठस्थ ग्रंथींवर समोरनं प्रेशर येतो, मागच्या बाजूने ताण येतो. तर याला ग्रंथांच्या भाषेमध्ये जालंधर बंध असं नाव आहे. जो ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. गळ्याचे जे काही आपले आजार आहेत ते कमी व्हायला मदत होते. आता इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. करेक्ट. श्वास घेताय, सोडताय. 2 श्वास इथे थांबल्यानंतर उलटचाल करताना श्वास घेत घेत आधी मान सरळ करा. श्वास घेत घेत मान सरळ. आपण जर पाऊल पकडलं असेल तर ते सोडून द्या. ज्यांचे हात जमिनीवर आहेत त्यांनी हळूहळू जमिनीला घासत घासत पुन्हा पाठीतनं सरळ व्हा आणि आपला डावा पाय सरळ करा. हीच कृती आता आपण विरुद्ध बाजूने करूया. या आसनामध्ये असं अपेक्षित आहे की तुमचा पाय गुडघ्यातनं सरळ असला पाहिजे. अगदीच पायाचं दुखणं असेल तर थोडासा पाय फोल्ड होऊ दे. अदरवाईज तुम्हाला पाय सरळ ठेवायचा आहे आणि आपले हात बोटापर्यंत पावलाच्या बोटापर्यंत नेण्याचा प्रयत्न करायचा. तिथपर्यंत पोहोचत नसतील तर हात खाली जमिनीवर ठेवायचे. ओके. आता दुसऱ्या बाजूने हीच कृती. उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल आता मी सरळच बसते. त्याचं पाऊल तुमच्या डाव्या मांडीला लावून घ्यायचंय. दोन्ही हात डाव्या मांडीवरती, नजर समोर. आता एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपले हात पायाला घासत घासत पावलापर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला पावलाची बोटं पकडायची. हात बोटांपर्यंत जात नसेल तर खाली जमिनीवर ठेवा आणि त्यानंतर आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. ठीक आहे. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, पाठकण्यामध्ये जर आत्ता दुखणं होत असेल तर जास्त ताण न देता यथाशक्ती प्रयत्न करा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. 1 ते 2 श्वास इथे थांबूया. उलटचाल करताना सावकाश श्वास घेत घेत आधी मान सरळ करा. हात पावलं जर पकडलं असेल तर सोडून द्या आणि सावकाश कमरेतनं सरळ, उजवा पाय सरळ अँड रिलॅक्स. विश्रांती. वज्रासन करून घेऊया विधिवत. दोन्ही पावलं जोडून घ्यायचे. एक एक पाय फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करायचा, मग डावा पाय. हातांची ज्ञान मुद्रा. ओके. अँकल जॉईंट मध्ये जर त्रास होत असेल तर नॅपकिनची घडी तुमच्या पोटाच्या खाली घ्यायला हरकत नाहीये. डोळे मिटून घ्या. बघा या स्थितीमध्ये आपला पाठकणा नैसर्गिक सरळ राहतो. त्याची अनुभूती घ्या. मुळात आपल्या मेरुदंडाला थोडासा कव असतो. तो आपण कितीही मनात आणलं तरी तो सरळ होऊ शकत नाही. जर तो सरळ झाला तर पाठीची दुखणी, चालता येणार नाही. म्हणून त्याला एक नैसर्गिक बाक असतो. पण आता जेव्हा आपण वज्रासनामध्ये बसलोय त्यावेळेला तिथे बघा तुम्हाला डोळे मिटून घ्या आणि तुमच्या लक्षात येईल की अगदी लोअर बॅक पासून वरपर्यंत तुम्हाला एक विशिष्ट असा एक ताण जाणवेल. हा ताण आपल्याला सुखावह वाटतो. त्याची अनुभूती. जोर श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. संपूर्ण वज्रासनाची स्थिती आपली तपासून पाहतोय. जेवणानंतर केलं जाणारं हे एकमेव आसन आहे. त्या आसनाच्या सरावाने आपली बरीचशी दुखणी कमी होतात. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार करूया. स्वतःशी कनेक्ट होण्याचा हा प्रयत्न. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित असतं. आता इथेच आपण करणार आहोत फुल नेक रोटेशन. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त मान उजवीकडे आणि मान डावीकडे अशा प्रकारे फिरवून घ्या. बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे न्यायची. डोळे मिटून घ्यायचे.
एकदा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असं आपण 3 वेळेला मान गोलाकार फिरवणार आहोत. तर हनुवटी गळ्याकडे सुरुवातीला मान उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे घ्या. क्लॉकवाईज 1 टाइम. आता मान डावीकडे मागे, उजवीकडनं पुढे, अँटी क्लॉकवाईज 1 टाइम. अशा प्रकारे आपण अजून 2दा ह्या सेम कृती करूया. मान उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे, डोळे मिटून सावकाश कृती. मग डावीकडे मागे, उजवीकडनं पुढे. लास्ट राऊंड. बरं, हे करताना खांदे उचलायचे नाहीत, याची खबरदारी घ्या. मान उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे, आणि त्यानंतर मान डावीकडे मागे आणि उजवीकडनं पुढे. सावकाश झालं की मग श्वास घेत घेत मान सरळ करायची, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आणि काही सेकंदासाठी तिथल्या तिथेच विश्रांती घ्यायची. करणार आहोत आपण मार्जनासन आणि त्यासाठी डोळे उघडायचे, हातांची ज्ञानमुद्रा केली आहे ती सोडून द्यायचे. मार्जनासन करण्याआधी आपण गुडघ्यांवरती चालणार आहोत. बरं, तर ज्यांनी खाली मॅट असेल त्यांनीच गुडघ्यांवर चाला. जर खाली मॅट नसेल, चटई किंवा चादर असेल तर मात्र तुमच्या गुडघ्याला दुखापत होऊ शकते. म्हणून मॅटवरच चालण्याचा प्रयत्न करा. तर आपल्याला गुडघ्यांवर उभं राहायचंय. ठीक आहे, मॅटच्या एका टोकाला जायचंय. बरं, आता सपोर्टसाठी तुम्ही हात तुमच्या कमरेवर ठेवू शकता आणि फक्त गुडघ्यांवर चाला. मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला गुडघ्यांवर चालायचं. सावकाशपणे. आणि आता साईडने चाला. एकदा पुढे मागे केलं की मग आता पुढे साईडने चाला. बरोबर. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत यायचंय आणि मध्ये येऊन थांबायचं. मध्ये येऊन थांबा. आता स्वतःभोवतीच एक प्रदक्षिणा मारा. एकदा उजवीकडून डावीकडे आणि एकदा डावीकडून उजवीकडे. स्वतःभोवतीच प्रदक्षिणा मारायची म्हणजे गोल फिरायचं. आणि मग डावीकडून उजवीकडे. मध्ये येऊन थांबायचंय आणि आता आपल्याला दोन्ही गुडघ्यांमध्ये आपलं शोल्डर एवढं डिस्टन्स घ्यायचं. हात खाली घ्यायचे, आपल्या गुडघ्यांमध्ये शोल्डर एवढं डिस्टन्स. मागे मी दाखवलं होतं. आपल्याला पूर्णपणे खाली बसायचंय. उजव्या हाताचा कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्या आणि त्याप्रमाणे आपला डावा पाय ऍडजस्ट करा, म्हणजे ते बरोबर शोल्डर एवढं रोटेट अंतर होतं. ठीक आहे. आणि त्यानंतर दोन्हीही हातांची कोपरं दोन्हीही गुडघ्यांना लावून घ्यायचे. खांद्यातून दोन्ही हात आणि गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ करायचे. पाठदुखीसाठी अतिशय उपयुक्त आहे हे मार्जनासन. नजर तुमची दोन्हीही हातांच्या मध्ये असेल. दोन्ही आपले पोटाचे स्नायू जमिनीकडे सैल सोडायचे. ठीक आहे. आणि आता सावकाश आपल्याला आपली मान हळूहळू वरच्या बाजूला न्यायला सुरुवात करायची. नजर तुमची सिलिंग. तोंड बंद. नजर सिलिंगकडे. दातावर दात लावण्याचा प्रयत्न करा. नॉर्मल श्वास चाल. लोअर बॅक पासून वरपर्यंत आपल्या पाठकणाला असलेला अंतर्वक्र आकार, त्याची अनुभूती. एक छान असं बाक मिळतो. गळ्यापासून पोटापर्यंत सगळे स्नायू आपले ताणले गेलेत. छान. बरोबर. इथे 2 श्वास थांबतोय आपण. श्वास घेतो, सोडतो, श्वास घेतो, सोडतो. पुढे चाल करताना डोळे उघडा. सावकाश आपली मान मध्ये आणा. नजर तुमची दोन्ही हातांच्या मध्ये येईल. तुमच्या पाठकण्यावरती आलेला प्रेशर तरी विसरणार. आणि आता विरुद्ध बाजूने हीच कृती करूया. आता ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी मात्र, किंवा सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र आता हे पुढचं करणं टाळायचंय. बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करायची. चेन ब्लॉक पोझिशन.
मोठी गळ्याकडे पुन्हा इथे यथाशक्ती थांबा. आता बघा, तुमच्या पाठकणाला कमानीसारखा आकार प्राप्त झालाय. गळ्यापासून पोटापर्यंत सगळे स्नायूंना प्रेशर आलेलं आहे. पुन्हा इथे श्वास घेतोय, सोडतोय. इथे आपण दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन करू शकतो. एक मोठा श्वास घ्या आणि सोडा. उलटसाल करताना सावकाश आपली मान पुन्हा मध्ये येऊ दे. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. आता आपण थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. ठीक आहे, श्वास घेत घेत मान वर घ्या आणि श्वास सोडत हनुवटी गळ्यात. श्वास घेत मान वर, इनहेल अप, एक्सेल डाऊन. सर्वायकल असेल त्याने फक्त मध्ये येऊन थांबू. इनहेल अप, एक्सेल डाऊन. बरोबर. इनहेल अप, एक्सेल डाऊन. पुन्हा मध्ये येऊन थांबा. आता आपल्याला थोडंसं बॅलन्सिंग करायचंय. ठीक आहे, आता जर कुणाला मनगटामध्ये दुखत असेल तर त्यांनी थोडा वेळ रिलॅक्स व्हा आणि पुन्हा या स्थितीमध्ये या. आता आपल्याला बॅलन्स म्हणजेच व्याघ्रासन याला म्हणतात. तर तुमचा डावा पाय मागणं सरळ करा. डावा पाय मागणं सरळ करा आणि उजवा हात समोर न सरळ करा. उजवा हात समोर न सरळ. डावा पाय मागून सरळ, उजवा हात समोर न सरळ. बरोबर. आता तुमची नजर उजव्या हाताच्या बोटांकडे घेऊन जा आणि इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळा. 10 काउंट आपण इथे थांबणार आहोत. 1, 2, 5, 6, 7, 8, 9, 10. सावकाश हात खाली, मग पाय खाली. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता आपल्याला उजवा पाय मागणं सरळ करायचा आहे आणि डावा हात समोरनं सरळ करायचा. नजर तुमची डाव्या हाताच्या बोटांकडे असेल. पुन्हा इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळा. नजर तुमची डाव्या हाताच्या बोटांकडे. नॉर्मल श्वास चालू ठेवा आणि 10 काउंट हो. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलीज. डावा हात खाली, उजवा पाय खाली, दोन्ही गुडघे मांड्या जोडून घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे मिटून घ्या. काही सेकंद इथे थांबा. मनगटामध्ये जर प्रेशर आल्यासारखं वाटत असेल तर हात हलकेसे झटकून घ्या. त्याच्यातूनच आपण आता स्टँडिंग मध्ये जाऊया. तर सगळ्यांनी दोन्ही हात समोर घ्यायचे, गुडघे मांड्या पावलं जोडलेली आहे. ठीक आहे, हात फक्त आपण समोर घेतले. पावलांचं माउंटन करा. गुडघे जे खाली जमिनीवर आहेत ते जमिनीपासून वर उचला आणि आपल्या टाचा जास्तीत जास्त जमिनीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. आता इथे आपण एक हलकीशी डायनॅमिक हालचाल करूया. एकदा आपल्याला उजवं पाऊल पुढे घ्यायचंय. एकदा उजवं पाऊल पुढे घ्या. बरोबर. पुन्हा उजवं पाय मागे आणि आता डावं पाऊल पुढे घ्या. करेक्ट. हा, पुन्हा डावा पाय मागे, पुन्हा डावा पाय मागे. आपण डायनॅमिक करतोय. अजून एकदा आपल्याला हेच करायचं. एकदा उजवं पाऊल पुढे, हा, उजवा पाय मागे, मग डावं पाऊल पुढे, डावा पाय मागे. ठीक आहे, पुन्हा पावलं जुळलेली आहेत आणि आता आपल्याला एक एक पाऊल पुढे चालायचं. एक एक पाऊल पुढे चाला. उजवं पाऊल पुढे टाका, मग डावं पाऊल पुढे टाका, पुन्हा उजवं पाऊल पुढे, डावं पाऊल पुढे. असं करत करत हळूहळू. छान. हा, हळूहळू आता हात डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. श्वास घेत घेत हात वर. एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्या आणि श्वास सोडत दोन्ही हात खाली. विश्रांती. रिलॅक्स मध्ये श्वासाकडे लक्ष.
करणार आहोत आपण ट्विस्टिंग. तर इथे दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. हात खांद्यातून सरळ करायचे. ठीक आहे. आता आपल्याला हात असेच सरळ ठेवून आपण कमरेतनं ट्विस्ट होणार. सुरू करूया. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. आपल्याला पाय मात्र सरळच ठेवायचे. फक्त कमरेतनं आपण ट्विस्ट होतो. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, अजून एक उजवीकडे आणि डावी. मध्ये येऊन थांबायचंय. मध्ये येऊन थांबा. हात खाली घ्या. पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय. करणार आहोत आपण उठा बशा. ठीक आहे. तर आपल्याला उजव्या हाताने डावं कान पकडायचंय. डाव्या हाताने उजवा कान पकडायचा. आपल्याला शाळेमध्ये टीचर आम्हाला तरी ही पनिशमेंट द्यायची होमवर्क केला नाही तरी. आताच्या मुलांना माहिती नाही देतात की नाही. तर दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. ठीक आहे. बरं आता जेव्हा आपण कान पकडतो ना, पण पुन्हा ह्याचा सुद्धा एक मेडिकल हे आहे, रिझन आहे. आपला ब्रेन ऍक्टिव्हेट होतो. आपले पाचही ज्ञानेंद्रिय हे आपल्या ब्रेनशी कनेक्टेड असतात. आणि जेव्हा आपण तिथे एक हलकसा प्रेशर आणतो ना, त्यावेळेला आपला ब्रेन ऍक्टिव्हेट होतो. म्हणून पूर्वी शाळेमध्ये अशा प्रकारच्या शिक्षा दिल्या जायच्या. आताची परिस्थिती वेगळी आहे. बरं आता आपण थोडंसं श्वासाकडे लक्ष देऊन बघूया. श्वास घेत खाली बसायचंय आणि श्वास सोडत वर यायचंय. बरं आता ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी वर येताना सावकाश या. पुन्हा श्वास घेत खाली बसा. श्वास सोडत वर या. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. अजून एक राऊंड. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. वर आल्यानंतर थांबायचं. दोन्ही हात खाली घेऊया आणि पुन्हा थोडा वेळ विश्रांती. श्वासाची गती वाढली का बघ. थोडस आपण श्वासाकडे लक्ष देऊन एक कृती करायची आहे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ. नजर समोर ठेवायची आहे. त्याच्या आधी आपण ताडासन करून घेऊया. स्थिती आपण घेतलीच आहे सगळ्यांनी. दोन्ही हात आता सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्यायला सुरुवात करा. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. नजर समोर. इमॅजिन करा की आपण स्वतः एक ताडाचं झाड आहोत आणि आता आपल्याला आपली उंची अगदी उंच म्हणजे गगनापर्यंत न्यायची. आता आपल्याला टाचा जमिनीपासून वर उचलायचे. जास्तीत जास्त स्ट्रेच द्या. स्ट्रेच द्या. स्ट्रेच द्या. स्ट्रेच द्या. टाच जास्तीत जास्त वर वर. स्वतःचा बॅलन्स पण सांभाळायचा आहे. छान. रिलॅक्स. टाचा खाली. आता हात तसेच वर ठेवा. डायनॅमिक हालचाल. श्वास घेत टाचा वर घ्या. श्वास सोडत खाली हलकीशी उडी मारा. श्वास सोडत खाली येताना हलकीशी उडी टाचांवर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली हलकीशी उडी मारा. थोडीशी जोरात आपटायची जमीन. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. वन मोर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. सावकाश दोन्ही हात खाली घ्यायचे आणि रिलॅक्स व्हायचं. विश्रांती. आता ज्यांना दम्याचा कोणाला त्रास असेल किंवा आपल्याला जर आपली लंग्स कॅपॅसिटी वाढवायची असेल, फुफ्फुसांचं आरोग्य सुधारायचं असेल, तर त्यासाठी ही पुढची कृती आहे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही हात समोर घ्यायचे. जसं आपण नमस्कार करतो तसे जोडून घ्यायचे एकमेकांना. आणि श्वास घेत घेत आपल्याला आपले हात लांब करायचे जास्तीत जास्त. बघा अगदी सावकाश करा, घाई न करता. आणि श्वास सोडत जवळ घ्यायचे. हात कोपरातनं सरळ ठेवा. जर फक्त माझी विंडो तुमच्या समोर ओपन असेल ना, तर तुम्हाला सगळ्या कृती नीट दिसतील. गॅलरी व्ह्यू असेल तर मात्र तुम्हाला खूप छोटं दिसेल आणि लक्षात येणार नाही. पुन्हा श्वास घेत घेत लांब आणि श्वास सोडत जवळ. बरोबर. श्वास घेत लांब. आपले सगळे संपूर्ण चेस्ट मसल्स इथे स्ट्रेच होतात जेव्हा आपण श्वास घेत हात लांब घेतो त्यावेळेला. आणि श्वास सोडत जेव्हा आपण ते जवळ घेतो तेव्हा तिथे कॉन्ट्रॅक्शन, म्हणजे एकदा स्ट्रेच आणि एकदा कॉन्ट्रॅक्शन. पुन्हा श्वास घेतला. श्वास सोडत जवळ. आता हात तसे श्वास घेत वर घ्या
आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर. अजून एक राऊंड आहे हा. श्वास सोडत खाली. आता श्वास घेत हात साईडने वर आणि श्वास सोडत साईडनेच खाली. अजून श्वास घेत साईडने वर, श्वास सोडत साईडनेच खाली. लास्ट श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबायचं आणि आपण स्थिती घेतलीच आहे. बघा इथे कुठेही आपली श्वासाची गती वाढत नाही, उलट आपण अजून स्वतःशी कनेक्ट होतो जेव्हा श्वासाकडे लक्ष देऊन काही कृती करतो त्यावेळेला. करणार आहोत आपण परिवर्तित चक्रासन. स्थिती आपण घेतलेलीच आहे. आता सगळ्यांनी दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आडवे. उजव्या हाताचा तळवा तुमचा सिलिंगला समांतर करा, म्हणजेच पॅरलल टू द फ्लोअर, सॉरी पॅरलल टू द सिलिंग. आणि आता तुमचा उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. त्याला एक पॉइंटेड अवेअरनेस द्या. अगदी वरपासून पावलापर्यंत संपूर्ण उजवी बाजू ताणली गेली आहे. सावकाश डाव्या बाजूला हळूहळू साईडने झुकायला सुरुवात करा. तुमचा डावा हात शरीराच्या जवळ येऊ दे आणि खांद्यापासून तो जमिनीकडे लूज सोडा. हा बरोबर. जास्तीत जास्त स्ट्रेच तुमच्या उजव्या बाजूला आणि तुमची डावी बाजू एकदम रिलॅक्स झाली आहे. तुमचा खांदा लूज सोडलाय तुम्ही जमिनीच्या दिशेने. तुमचे कमरेचे स्नायू लूज आहेत आणि उजवी बाजू मात्र इथे छान असा ताण आलेला आहे. त्या सगळ्याची अनुभूती पुन्हा जोड श्वासाची. ही सुद्धा जी आपण ह्या आसनाचा सुद्धा फायदा हाच आहे की तुमची लंग्स कॅपॅसिटी इथे वाढायला सुरुवात होते आणि जो आपल्या कमरेचा अतिरिक्त भाग वाढलेला असतो, घेर म्हणतो आपण त्याला, तोही कमी व्हायला मदत होते. सावकाश उलटचाल करूया. हळूहळू पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आहेत. आपला उजव्या हाताचा तळवा आता जमिनीला समांतर आणि डाव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि मग डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. पुन्हा पॉइंटेड अवेअरनेस आणि हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. तुमचा उजवा हात शरीराच्या जवळ जाईल आणि मग तो खांद्यापासून लूज सोडला जाईल. एकदम सैल सोडा उजवा हात. पुन्हा इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय आणि सोडताय. बरोबर. सावकाश उलटचाल करूया. हळूहळू दोन्ही हात खांद्यातून सरळ. डाव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर करा. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती घ्या. रिलीज करा. मानमध्ये सैल सोडून आपली जाणीव संपूर्ण पुन्हा एकदा देहाकडे घेऊन जा. कुठे ताण वाटतोय आपल्याला, किती फ्रेश वाटतंय का, की काही दुखल्यासारखं वाटतंय का, हे तपासून पहा. सावकाश खाली बसूया आणि पाठीवर पडून विश्रांती घेऊया. एका कुशीला वळा. पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे मिटून घ्यायचे. आता आपल्याला एक डायनामिक हालचाल करायची. उजवा पाय बघा मी दाखवते, फक्त एका कुशीला वळून फक्त बघून द्या किंवा फक्त मान एका कुशीला करा आणि बघा. आपल्याला काय करायचंय, उजवा हात उजवा पाय वर घ्यायचा आणि खाली ठेवायचा. उजवा हात उजवा पाय वर. बघा उजवा हात जास्तीत जास्त मागे जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. उजवा पाय 90 डिग्री वर आहे. मग ते खाली घ्यायचं आणि हे सेम डाव्या बाजूने. डावा पाय वर, उजवा डावा पाय हात वर. अशा प्रकारे आपल्याला डायनॅमिक हालचाल करायची. ठीक आहे. एकदा उजवं आणि एकदा डावा बाजू. सुरू करूया. दोन्ही पाय जोडले, हात शरीराच्या जवळ. सुरू करा. उजवा पाय वर, उजवा हात वर. खाली जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा तुमचा हात. पुन्हा हात पाय खाली. डावी बाजू. पाय आणि हात वर एकाच वेळेला आणि खाली. थोडस श्वासाकडे लक्ष देऊन करा. श्वास घे, हात पाय वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, विरुद्ध बाजू डावा पाय. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, उजवा.
श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, डावा, श्वास सोडत खाली. करेक्ट. अजून एक राऊंड करूया. दोन्ही बाजूनी श्वास घेत वर, राईट, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, लेफ्ट, श्वास सोडत खाली. आता आपल्याला दोन्हीही पाय आणि हात एकत्रित अप अँड डाऊन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुन्हा यथाशक्ती प्रयत्न. जर तुमचं हर्नियाचा ज्यांना त्रास आहे, जर तुमचं पोटात दुखत असेल एका साईडला, तुम्ही मात्र जास्त पोटावर ताण किंवा दाब आणण्याचा टाळा. ठीक आहे. बाकीच्यांनी प्रयत्न करायला हरकत नाही. सुरू करूया. श्वास घेत, हात पाय वर आणि श्वास सोड खाली. करेक्ट. बरं, आता खाली येताना पुन्हा धाडकन न पडता कंट्रोल मुवमेंट करण्याचा प्रयत्न करा. अजून दोनदा फक्त करूया. श्वास घेत वर, श्वास सोड, सावकाश खाली आला. येस. तुम्ही जितके सावकाश खाली येणार तेवढे तुमचे कोर मसल्स अधिक बिल्डअप होतील. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत वर, बघा पूर्ण कोर मसल्स वर प्रेशर आलाय. श्वास सोडत खाली येताना तिथे पुन्हा प्रेशर, ताण, दाब सगळं येऊ देत आणि सावकाशपणे खाली येणार. रिलॅक्स. विश्रांती घ्या. पोटावर पडून आपण पूर्ण पवन मुक्तासन करणार आहोत आणि त्यानंतर पाठीवर पडून पूर्ण पवन मुक्तासन आणि पोटावर पडून सुलभ भुजंगासन करणार आहोत. तर ज्यांना पोटदुखीचा पुन्हा ज्या सरांना हर्नियाचा त्रास आहे त्यांनी पवन मुक्तासन करताना काळजी घ्या. पोटावर जास्त प्रेशर येणार नाही याची काळजी घ्या. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. आता आपल्याला दोन्ही पाय एकत्रित 30 अंश वर उचलायचे आणि ते फोल्ड करायचे. दोन्ही पायांना समोरनं हाताचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचा प्रयत्न किंवा दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तुम्ही ही ग्रीप देऊ शकता समोरनं. पुन्हा इथे डोळे मिटून घ्या. पोटावरती जो प्रेशर आलाय त्याची अनुभूती घ्या. नॉर्मल श्वास चालू ठेवा. पोटाची स्नायू अगदी ढिले सोडून द्या. रिलॅक्स करा. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी या स्थितीमध्येच थांबायचंय. बाकीच्यांनी डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. हनुवटी, नाक किंवा कपाळ. पुन्हा इथे तुमचा श्वास चालू ठेवा. सावकाश डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडा. दोन्ही पाय हवेमध्ये सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर. रिलॅक्स. विश्रांती घ्या. पोटावरती जो प्रेशर आलेला आहे तो पूर्णपणे रिलीज झालाय त्याची जाणीव. आता ह्यालाच कॉम्प्लिमेंट करणार करूया सुलभ भुजंगासन. सगळ्यांनी एका सुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर. टाचा आतमध्ये घ्या. थोडं पायामध्ये डिस्टन्स घ्या. हा, आणि मग टाचा आतल्या बाजूला टाका आणि पायाची बोटं बाहेरच्या बाजूला. येस, परफेक्ट. बरोबर. अशा प्रकारे जेव्हा आपण विश्रांती घेतो तेव्हा बघा दिवसभरामध्ये आपण खूप क्वचितच या स्थितीमध्ये असतो. म्हणून या स्थितीचा काही सेकंद आपण अनुभव घेऊया, आनंद घेऊया. आणि आता करूया सुलभ भुजंगासन. त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ, तुमचं कपाळ जमिनीवर आहे. आता दोन्ही हात फोल्ड करा. तुमची हाताची कोपरं छातीच्या रेषेत, हाताचे तळवे शरीराच्या रेषेत. गुडघे, मांड्या, पावलं जळून घ्या आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी करा आणि छातीचा भाग जमिनीपासून वर उचला. तुमची नजर सिलिंगकडे. बरं, आता इथे हात आपल्याला कुठेही वर उचलायचे नाहीयेत. हाताची कोपरं ही पूर्णपणे जमिनीवरच असते. तुमची नजर सिलिंगकडे. तोंड बंद, दातावर दात, चेहऱ्यावर जंटली स्माईल. जसं भुजंग
पणाकडून उभा राहतो त्याप्रमाणे हा आपला अवृत्तीबंध. आपण स्वतःला त्या स्थितीमध्ये पहा. डोळे मिटून नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की या आसनाच्या अभ्यासाने आपली कुंडलिनी शक्ती जागृत होते. आध्यात्मिक एक पायला. छान. उलटचाल करूया सगळ्यांनी. डोळे उघडा. एक श्वास धरून आणि श्वास सोडत तुमचं कपाळ जमिनीपर्यंत नेण्यात. सावकाश जमिनीपर्यंत न्यायचंय. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. रिलॅक्स. सावकाश एका कुशीवर वळूया आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये. बैठक स्थितीमध्ये आल्यानंतर विश्रांती घ्या. मान माझी सैन सोबत. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घाला. ज्यांना हेही जमत नसेल तर तुम्ही वज्रासनामध्ये सुद्धा बसू शकता. जे तुम्हाला सहज सोपं आहे. आता ज्यांना पद्मासनाचा सराव आहे एका पायाने, त्याने आता दुसरा पाय बदलून करायला हरकत नाही. दोन्ही पायांची शक्यतो आपल्याला सवय ठेवायची आहे. थोडस पुढे झुकून पाठकणा सरळ करायचंय. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घ्या. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटलेले. श्वासाची जाणीव. श्वास घेतोय, सोडतोय. ब्रीदिंग अवेअरनेस. दोन आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने सोडा. स्लोली, कम्प्लिटली ब्रीथ. अजून एक राऊंड. आपापल्या क्षमतेने खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. हा श्वास घेताना कुठेही आपल्याला चेहरा ताणायचा नाहीये. कपाळावर आठी आणायची नाहीये. आपण सहज हा श्वास भरून घेतोय. आपल्यामध्ये तो सामावून घेतोय आणि संथ गतीने सोडून द्यायचा आहे. आपल्या मनातली सगळी भीती, काळजी आपण या श्वासासोबत बाहेर सोडतोय. आपल्या अंतरंगामध्ये जी प्राणशक्ती आहे त्या प्राणशक्तीचं वहन होत आहे, जी आपल्या पेशींपर्यंत पोहोचतीये, तिला मनापासून वंदन करूया. तिच्यामुळे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये ऊर्जा टिकून आहे. आपल्याला प्रत्येक काम करण्यासाठी लागणारा उत्साह त्या प्राणशक्तीपासून मिळतो. तिला आपण मनापासून वंदन करूया. आपल्यातला हा उत्साह असाच कायम राहू दे. आपल्यातली ही ऊर्जा अशीच कायम राहू दे. त्यासाठी तिला मनापासून वंदन. दोन्ही हात जोडून, जोडलेले हात हृदयापाशी. मी श्लोक बोलते, आपण श्रवण करा. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगली बुद्धी, आरोग्य आणि संपत्ती प्राप्त करून दे. आरोग्यम धनसंपदा. अवर हेल्थ इज अवर वेल्थ. सावकाश मान सरळ करा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. हातांची ज्ञान मुद्रा. आता डोळे उघडण्याची घाई न करता पुढच्या कृती करण्याचा प्रयत्न करा. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा करतोय आपण, अनुलोम विलोम. उजवी नाकपुडी सहज बंद करून घ्या. डावीने आहे तो श्वास सोडून द्या. डावीने खोलवर दीर्घ पूर्ण
डावी बंद, उजवीने संथरेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक, डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक. आपली 3 आवर्तन करून 2 आवर्तन झाली. तिसरं डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक, डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक. एक लास्ट राउंड आहे. डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद आणि डावीने सावकाश रेचक. उजवा हात तुमचा गुडघ्यावर येऊ दे. डोळे मिटलेले आहेत आणि आपली जाणीव संपूर्ण शरीर मनाकडे घेऊन जा. शरीर मनाला बॅलन्स करणारा समत्वम योगोच्यते या श्लोकाप्रमाणे आपल्याला बॅलन्स करणारा हा अनुलोम विलोम प्राणायाम, त्याची अनुभूती. आता आपण शिकणार आहोत शीतली प्राणायाम. तर इथे ज्यांना लो बीपीचा त्रास असेल त्यांनी शीतली प्राणायाम करणं टाळायचंय, अथवा जर कुठलीही दाताची ट्रीटमेंट चालू असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा प्राणायाम वर्ष आहे. तर कसा करायचा? सोपा आहे. फक्त ह्याचे हे 2 शीतली आणि सितकारी हे 2 प्राणायाम अपवादात्मक प्राणायाम आहेत. इथे आपण तोंडाने श्वास घेतो आणि नाकाने सोडतो. ठीक आहे. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा प्राणायाम विशेष लाभदायी ठरतो. कसं करायचं दाखवते. जर घरी अगरबत्तीचा धूर असेल, कुठल्याही प्रकारचं जर धूर असेल तर शक्यतो करणं टाळावं. हा प्राणायाम मोकळ्या हवेच्या ठिकाणी, जिथे प्रदूषण नाही अशा स्वच्छ ठिकाणी प्राणायाम हा करावा. तर हा प्राणायाम बघा, शीतली करताना आपल्याला काय करायचंय? आपल्याला जीभ बाहेर घेऊन यायची आणि ती फोल्ड करायची. तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्यायची, जीभ आतमध्ये, आणि मग नाकाने रेचक. तोंडाने पूरक, नाकाने रेचक. हा प्राणायाम केल्यानंतर अतिशय शांत, म्हणजे शीतली त्याच्या नावाप्रमाणेच तो शीतली आहे. जिथे कुठे आपली वाढलेली श्वासाची गती आहे, ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे किंवा हृदयासंबंधी काही त्रास असतील तर त्यांच्यासाठी हा प्राणायाम विशेष लाभदायक ठरतो. करूया आता सगळ्यांनी एकत्रित. सगळ्यांना कृती समजली आहे. जर तुमची जीभ फोल्ड होत नसेल अशी समोरच्या बाजूने, तर फक्त पाऊट करा. म्हणजे ओठांचा चंबू, आपण शिट्टी जशी वाजवतो ना तसा ओठांचा पाऊट करायचा आणि त्या पाऊट मधून हवा आतमध्ये खेचून घ्यायची. ज्यांना जीभ फोल्ड करता येत नाही त्यांच्यासाठी हा पर्याय. बाकीच्याने आता आपण सुरू करूया. डोळे अलगद मिटून घ्यायचे, जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या. तुमच्या या हवेचा स्पर्श कंठापासून तुमच्या लंग्स पर्यंत, फुफ्फुसांपर्यंत पोहोचतोय. जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने सावकाश रेचक. पुन्हा जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श कंठापासून फुफ्फुसांपर्यंत. जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने सावकाश रेचक. अजून एक राऊंड. तोंडाने पूरक, जिभेची पन्हळ, जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने रेचक. काही क्षण शांत करणार आहोत आपण भ्रामरी प्राणायाम.
डोळे मिटलेले आहेतच. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये किंचितसा दाब आणा. तिथे सुरू असलेल्या सटल व्हायब्रेशन्स, रक्तप्रवाहाच्या सटल व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवता येतं. तिथे आपलं मन केंद्रित करूया आणि भ्रामरीची 3 आवर्तन करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पुरत दातावर दात रेचक करताना गुंजन. कंठातनं आवाज काढण्याचा प्रयत्न. खोलवर दीर्घ पुरत रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पुरत रेचक करताना गुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती तुमच्या नाकाच्या ठिकाणी, कंठाच्या ठिकाणी आणि भूमध्याच्या ठिकाणी. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या आणि शवासनासाठी स्थिती घ्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर तुम्ही विश्राम. चष्मा वगैरे असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचा. दोन्हीही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडून जायचे. पाठकणाला झालेला जमिनीचा स्पर्श सुखावह वाटतो. आज आपण जे काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा आणि त्याचबरोबर संपूर्ण देहाचं निरीक्षण. पावलापासून मस्तिष्कापर्यंत आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू आणि सांधे आपण जमिनीच्या दिशेने सैल सोडलेत, मोकळे केलेत. आपले दोन्हीही पावलं, पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, सीटचा भाग, कमरेचा भाग मनाने शिथिल करत आहोत. आपले दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मनाने शिथिल होत आहेत. पाठकड्यांमधले 33 मणके रिलॅक्स होत आहेत. आपल्या पोटातल्या महत्वाच्या ग्रंथी शिथिल होत आहेत. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरकड्या, आपली फुफ्फुस, छोटस हृदय शिथिल होत आहे. आपल्या कंठातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. आपली हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होत आहे. आपले दोन दान, दोन कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली गुबळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग आणि आपल्या टाळूचा भाग शिथिल होत आहे. पावलापासून मस्तिष्कापर्यंत आपलं संपूर्ण शरीर स्थिर आहे आणि रिलॅक्स आहे. श्वासाकडे लक्ष. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता आणि दुःख मी या श्वासासोबत बाहेर सोडत आहे. मी श्वास घेताना प्राणयुक्त होत आहे आणि श्वास सोडताना तणावमुक्त होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. शरीर मनाच्या स्वास्थ्यासाठी
मी जो काही मार्ग निवडलेला आहे, मी जी काही साधना करत आहे, त्यासाठी स्वतःला मनापासून धन्यवाद. संथ, लयबद्ध सुरू असणारा श्वास, चेहरा प्रसन्न, स्वतःशी कनेक्ट होण्याचा हा शवासनामधला आपला अनुभव. हे दिसायला जरी सोपं असलं तरी करायला तेवढंच अवघड. शरीराला विश्रांती, मनाला शांती मिळत आहे. मला दिवसभर जे काही कामे करायची आहेत, त्या कामासाठी लागणारी ऊर्जा मला या क्षणी प्राप्त होत आहे. माझा आत्मविश्वास वाढत चाललाय. माझी इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, उत्तम आरोग्य, भरपूर यश प्राप्त करून घ्यायचंय आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. माझं शरीर आणि मन मी मजबूत आणि स्थिर करणार आहे. मनोमन आपले आद्य गुरुजन, आई वडील त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि आजच्या दिवसाची, आपल्या या आठवड्याची सुरुवात करूया. सावकाश हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान डावीकडे उजवीकडे अलगदपणे फिरवून घेऊया. डाव्या कुशीला वळू. उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. कुठलीही घाई गडबड न करता अगदी सावकाशपणे या. शरीर आणि मनाचं सामर्थ्य वाढवणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचं पठण करूया. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात हृदयापाशी. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्योर्मोक्षीयमामृता. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतना पुढे झुकून ओमच्या पुढे नतमस्तक समर्पण शरणागत भाव. आपली सगळी साधना ओमला समर्पित करूया. आपला राग, द्वेष, अहंकार सोडून देऊया आणि प्रचंड आत्मविश्वासाने, सकारात्मक ऊर्जेने आपल्या या आठवड्याची, दिवसाची सुरुवात करूया. सावकाश कमरेतना सरळ. दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं परीक्षण आणि निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याचे स्नायूंना देऊया. सावकाश डोळे मिळून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. सगळ्यांना शुभ दिवस. भेटूया उद्या सकाळी 5:50. हरिओम. मीटिंग एंड करते. धन्यवाद. एक मिनिट. हा. भ्रामरी करताना बऱ्याच वेळेला आता आपण ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं, परंतु बरेच लोक असं ते अंगठे कानामध्ये घालून आणि 2 बोट डोळ्यावरती. हो हो करतात ना. हा, मग हेच त्यामध्ये काय फरक आहे मग? तेही करू आपण आपल्या वर्गामध्ये. हा, आणि अनुलोम विलोम करताना आता तुम्ही सांगताना पूरक, रेचक हे खूप म्हणजे अंतर कमी राहतं, तर ते सावकाश म्हणजे दीर्घ करणं चांगलं का घाई करणं चांगलं? नाही, घाई करणं नाहीच अपेक्षित. आता प्रत्येकाचा श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा कालावधी आहे हा वेगवेगळा असतो. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे करण्याचा म्हणजे प्रयत्न. आता जर तुम्ही तो लांबवलात ना, म्हणजे तो तिथे कुठेतरी कुंभक होतो, मग ते नाडी शोधन प्राणायाम होऊन जातो तो.
हम्म. असं. आणि जेव्हा आपण अनुलोम विलोम करतो तेव्हा तो अल्टरनेट म्हणजे एका लईमध्ये होतो. तुम्ही श्वास घेताय, काही सेकंद थांबताय आणि मग पुन्हा दुसऱ्या नाकपुडीने तो सोडताय. जेव्हा आपण जेव्हा थोडंसं आपण थांबतो ना, तेव्हा तो नाडी शोधन म्हणजे हे थोडेसे त्याच्यामधले फरक आहेत. दिसायला दोन्ही हम्म. सेम दिसतात. आणि माझ्यासाठी हे म्हणजे आपण असं सूर्यनमस्कार नेक्स्ट करू वीक शकतो का? करू नेक्स्ट शकतो का मी तुम्ही करू हार्निया शकता. हार्निया करू आहे शकता. तर करू शकतो. अच्छा. आणि पुशअप म्हणजे जोर बैठका वगैरे बैठका किंवा हा. जोर आपला असतो तर ते करू शकतो का मी? पोटाला समजा प्रेशर येत असेल ना, तर ते शक्यतो तरी अवॉइड करा. अच्छा, ठीक, थँक्यू. हा. येस. धन्यवाद. बरं, जर कोणाला काही अजून असतील शंका तर प्लीज मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा नंतर. आता मला दुसऱ्या वर्गाला जॉईन व्हायचं. धन्यवाद. थँक्यू.